विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी तर्फे आयोजित ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये वर्ग 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आहे। मी प्राध्यापक सुनील उद्धव गेडाम, विषय राज्यशास्त्र, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी। तर आजच्या तासिकेमध्ये वर्ग 11वी राज्यशास्त्र प्रकरण 4 तुलनात्मक शासन आणि राजकारण यामध्ये संविधानिक शासन या प्रकरणातील आपण संविधान आणि संविधानाची संकल्पना आणि संविधानाचे स्वरूप म्हणजे प्रकार आणि संविधानवाद या संदर्भात आजच्या तासिकेला माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी तुलनात्मक शासन आणि राजकारण या प्रकरणामध्ये आपल्याला शासन संस्था म्हणजे काय आणि शासन संस्थेचे प्रकार किती व कोणते या संदर्भाची माहिती मी मागील तासिकेला तुम्हाला सांगितलेली आहे। तरी परंतु परत एकदा या शासन संस्था कशा रीतीने कार्य करतात आणि या शासन संस्थेचे एकूण किती प्रकार दिसून येतात या संदर्भाची माहिती परत एकदा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। शासन संस्था त्याला इंग्रजीमध्ये गव्हर्नमेंट असं म्हटलं जातं आणि शासन संस्थेलाच पर्यायी शब्द आहे सरकार। आता सरकार हा शब्द आपण अनेकदा आपल्या घरी, आपल्या चौकात, शाळा, महाविद्यालये अशा अनेक ठिकाणी मित्रांकडून, आईवडिलांकडून आपण अनेकदा सरकार सरकार हा शब्द ऐकलेला आहे। आता नेमका सरकार हा शब्द ऐकलेला आहे, परंतु सरकारची परिभाषा काय असते, सरकारची संकल्पना काय असते, सरकारनं काय करायला पाहिजे या संदर्भात या सरकारचे स्वरूप म्हणजे सरकारची संकल्पना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। सरकारची संकल्पना किंवा सरकारची परिभाषा, एकंदरीत व्याख्या अशी आपल्याला करता येईल: जनतेच्या किंवा लोकांच्या इच्छा, आकांक्षा, गरजा, समस्या, अडीअडचणी सोडविणारी एक यंत्रणा म्हणजे सरकार होय। सरकारमध्ये अनेक व्यक्तींचा समूह असतो, अनेक संस्थांचा समूह असतो। सरकार म्हणजे कोणताही एक व्यक्ती नसून अनेक व्यक्तींचा समूह असतो आणि या अनेक व्यक्तीच्या समूहामार्फत, अनेक व्यक्तीच्या यंत्रणेमार्फत जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न सरकारमार्फत केला जातो। आता या सरकार राज्यकारभार चालविताना भारतीय राज्यघटनेतर्फे सरकारचे 3 घटक निर्माण करण्यात आलेले आहेत। हे शासन संस्थेचे घटक, या आकृतीकडे बघा। शासन संस्थेचे 3 घटक सांगितलेले आहेत: एक कायदे मंडळ, दुसरं कार्यकारी मंडळ, तिसरं न्यायमंडळ। या 3 मंडळाद्वारे, या 3 घटकांद्वारे हे सरकार प्रत्येक देशाचं राज्यकारभार चालविण्याचा प्रयत्न करीत असते आणि तशाच पद्धतीने आपल्या भारत देशाचा सुद्धा राज्यकारभार या 3 संस्थांद्वारे भारत देशाचं सरकार चालविण्याचा प्रयत्न करीत असते। आता या 3ही मंडळामध्ये, या 3ही मंडळ एकमेकांपासून काय आहेत, वेगवेगळी आहेत आणि हे 3ही मंडळ एकमेकांच्या कार्यांमध्ये, एकमेकांच्या स्वरूपामध्ये हस्तक्षेप करू नये तशा पद्धतीची सुविधा भारतीय राज्यघटनेमध्ये केलेली आहे। तर या कायदे मंडळाचं काम काय, तर कायदे मंडळाचं काम आहे भारत देशासाठी किंवा भारत देशातील जनतेसाठी नवीन नवीन कायदे तयार करणे आणि जे कायदे संविधानामध्ये तयार झालेले आहेत, जे कायदे राज्यघटनेमध्ये अंतर्भूत आहेत, जर ते कायदे जनतेसाठी उपयोगाचे ठरत नसतील तर त्या कायद्यांमध्ये काळानुसार दुरुस्ती घडवून आणणे, बदल घडवून आणणे हे कार्य सुद्धा कायदे मंडळाचं आहे। एकंदरीत जुन्या कायद्यांमध्ये दुरुस्ती किंवा बदल करणे आणि नवीन नवीन कायदे तयार करणे हे कार्य कायदे मंडळाचे आहे आणि भारताच्या कायदे मंडळाला संसद असे म्हटलं जाते। त्यानंतर आहे कार्यकारी मंडळ। जे कायदे संसदेने तयार केलेले आहेत ते कायदे जनतेपर्यंत पोहोचविणे म्हणजेच त्या कायद्याची अंमलबजावणी करणे
हे कार्य कार्यकारी मंडळाचं आहे. मग जनतेपर्यंत पोहोचविण्याचं काम कार्यकारी मंडळ करीत असतं आणि हे कार्यकारी मंडळ वृत्तपत्राच्या माध्यमातून, टेलिव्हिजनच्या माध्यमातून हे संपूर्ण कायद्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचं कार्य करीत असतं. त्यानंतर आहे न्यायमंडळ. न्यायमंडळाचं काम काय? जे कायदे संसदेने तयार केलेले आहेत किंवा जे कायदे भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत आहेत त्या कायद्याचं रक्षण करणे, म्हणजे कायद्याचा स्पष्ट अर्थ लावून न्यायदान करणे हे न्यायमंडळाचं काम आहे. अशा पद्धतीने हे शासन संस्था आहे. आता या शासन संस्थेमध्ये हे तीनही मंडळ एकमेकांपासून काय केलेली आहेत? वेगवेगळी केलेली आहेत. परंतु राज्यकारभार चालविण्यासाठी हे कार्यकारी मंडळ असलं तरी या कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी हे कायदे मंडळ करीत असते. कारण जोपर्यंत कायदे मंडळामध्ये सभासद म्हणून निवडून येत नाही तोपर्यंत त्याला वास्तविक कार्यकारी मंडळामध्ये नियुक्त करता येत नाही. म्हणजे सर्वप्रथम या कार्यकारी मंडळामध्ये येण्यासाठी कायदे मंडळामध्ये सर्वप्रथम निवडून येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कायदे मंडळाचे म्हणजे संसदेचे 2 सभागृह आहेत, एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा. या कोणत्या तरी 2 पैकी एका सभागृहामध्ये त्याला सभासद म्हणून निवडून यावं लागतं, तरच त्याला कार्यकारी मंडळामध्ये स्थान मिळत असते. अशा पद्धतीने हे दोन्ही मंडळ एकमेकांपासून कसं आहे? परस्पर घनिष्ठ संबंध आहे. कायदे मंडळाचा आणि कार्यकारी मंडळाचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. परंतु हे न्याय मंडळ या दोन्ही मंडळांपासून काय केलेलं आहे? वेगळे ठेवण्यात आलेलं आहे. कारण या कायदे मंडळाने व कार्यकारी मंडळाने जर राज्यघटनेच्या नियमानुसार कायदे तयार केले नाही तर ते कायदे रद्द करण्यासाठी हे न्याय मंडळ स्वतंत्र ठेवण्यात आलेलं आहे. कारण कायदे मंडळाला कायदे तयार करण्याचा अधिकार असला तरी कायदे मंडळाला भारतीय राज्यघटनेच्या चौकटीमध्ये भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत नियमानुसार कायदे तयार करावे लागतात आणि ते कायदे घटनेच्या नियमानुसार तयार केलेले नसतील, भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीला धक्का पोहोचणारे असतील तर ते कायदे रद्द करण्याचा अधिकार या भारतीय न्याय मंडळाला देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने हे शासन संस्थेचे 3 मंडळ अतिशय चांगल्या रीतीने आपापल्या क्षेत्रामध्ये कार्य करीत असतात. त्यानंतर या कार्यकारी मंडळाचे आणखी 2 उपघटक आहेत. एक राजकीय कार्यकारी मंडळ आणि दुसरं आहे बिगर राजकीय कार्यकारी मंडळ. तर राजकीय कार्यकारी मंडळामध्ये जे निवडून आलेले मंत्री आहेत, जे निवडून आलेले सभासद आहेत, ज्यांनी मंत्री बनलेले आहेत त्याला राजकीय कार्यकारी मंडळ असं म्हणतात. आणि बिगर राजकीय कार्यकारी मंडळ म्हणजे काय? जे कार्यकारी मंडळ जनतेद्वारे निवडून आलेले नाही तर विविध परीक्षेद्वारे MP असो, UPSC असो किंवा IAS असो, IPS असो अशा वेगवेगळ्या परीक्षेद्वारे यांची त्या पदावर नियुक्ती झालेली आहेत याला बिगर राजकीय कार्यकारी मंडळ असं म्हणतात. आणि राजकीय कार्यकारी मंडळ आणि बिगर राजकीय कार्यकारी मंडळ या दोन्ही मंडळाचा कार्यकारी मंडळामध्ये अतिशय महत्त्वाचा सिंहाचा असा वाटा आहे आणि सपोर्ट आहे. आणि यांच्या मदतीने यांच्या सहकार्याने हे कार्यकारी मंडळ अतिशय चांगल्या रीतीने कार्य पार पाडण्याचा प्रयत्न करीत असते. हे झालं शासन संस्थेचे घटक. परंतु प्रत्येक देशामध्ये शासन संस्था असते. तर कोणत्या देशामध्ये कोणती शासन संस्था आहे त्याला शासन संस्थेचे स्वरूप म्हणजेच प्रकार असं म्हटलं जातं. शासन संस्थेचे स्वरूप म्हणजे प्रकार 3 पडतात. एक राज्यशाही पद्धत आणि दुसरी आहे लोकशाही पद्धत, त्यानंतर हुकुमशाही पद्धत. शासन संस्थेचे 3 प्रकार पडतात. या शासन संस्थेच्या 3 प्रकारापैकी त्या देशामध्ये कोणता प्रकार आहे त्या प्रकारानुसार त्या देशाचं शासन, त्या देशाचं सरकार राज्यकारभार चालविण्याचा प्रयत्न करीत असतं. राजेशाही पद्धती ही पूर्वी होती. जेव्हा आपण इतिहासामध्ये वाचले असाल शिवाजी महाराज, संभाजी महाराज, औरंगजेब, अकबर, शहाजहान हे काय होते? हे राजे होते. एखाद्या प्रदेशाचा राज्यकारभार एखाद्या राज्याकडून चालविला जातो त्याला राजेशाही पद्धती असं म्हटलं जातं. आणि ती राजेशाही पद्धती सुरुवातीच्या काळामध्ये होती आणि इतिहासामध्ये आपण त्या राज्यांची नावे ऐकलेली आहेत. त्यानंतर हुकुमशाही पद्धती, जर एखादा व्यक्ती आपल्या ताकदीच्या जोरावर, आपल्या लष्कराच्या जोरावर त्या देशाची संपूर्ण सत्ता आपल्या ताब्यात घेत असतं आणि स्वतः राज्यकारभार चालविण्याचा प्रयत्न केला जातो त्याला हुकुमशाही पद्धती असं म्हणतात. कारण दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी
जर्मनीमध्ये हिटलर नावाचा हुकुमशहा, इटलीमध्ये मुसोलिनी नावाचा हुकुमशहा आणि जपानमध्ये हिरोहितो नावाचा हुकुमशहा अशी हुकुमशहा निर्माण झालेली होती. आणि लोकशाही म्हणजे काय? ज्या राज्याचं शासन प्रमुख असतं, ज्या सरकारचं शासन प्रमुख असतं, हे शासन प्रमुख किंवा राज्याचा प्रमुख हे दोन्हीही प्रमुख प्रत्यक्ष जनतेद्वारे गुप्त मतदानाने निवडून पाठविले जातात. त्याला लोकशाही शासन पद्धती असं म्हणतात. कारण या देशाचं राज्यकारभार चालविणारे व्यक्ती हे प्रत्यक्ष जनतेद्वारे निवडून पाठविले जातात. त्याला लोकशाही असं म्हटलं जातं. कारण लोकांना या राज्याचा प्रमुख निवडण्याचा अधिकार असतो, लोकांना या शासनाचा प्रमुख निवडण्याचा अधिकार असतो. त्याला लोकशाही असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने हे शासनाचे 3 प्रकार दिसतात. तर या 3ही प्रकारापैकी सध्याच्या आधुनिक काळामध्ये, कल्याणकारी युगामध्ये प्रत्येक देशामध्ये जास्तीत जास्त संख्येने लोकशाही आहे हे आपल्याला स्पष्ट दिसून येतं. आज कोणत्याही देशामध्ये हुकुमशाही पद्धती अस्तित्वात नाही. फार कमी देशामध्ये ही राज्यशाही पद्धती अस्तित्वात आहे. परिपूर्ण राज्यशाही पद्धती नाही, परंतु राज्यशाही पद्धतीचे काही गुण काही देशामध्ये आजही आढळून येतात. अशा पद्धतीने हे शासन संस्थेचे प्रकार आपण पाहिले. त्यानंतर संविधान, कारण आपल्या प्रकरणाचं नाव आहे संविधानिक शासन. आता संविधानिक शासन, ज्या शासनाचा राज्यकारभार संविधानाच्या नियमानुसार चालतो, ज्या देशाचा राज्यकारभार संविधानाच्या नियमानुसार चालतो, ज्या राज्याचा राज्यकारभार राज्यघटनेच्या नियमानुसार चालतो, त्याला संविधानिक शासन असं म्हणतात. आता संविधानाच्या नियमानुसार चालतो, मग संविधान म्हणजे काय असा आपल्याला प्रश्न पडलेला असेल. तर संविधान म्हणजे, संविधानाची संकल्पना, संविधानाची व्याख्या आपल्याला अशा रीतीने करता येईल. संविधान म्हणजे काय? संविधान हा शब्द आपण अनेकदा ऐकलेला आहे. संविधानालाच पर्यायी शब्द राज्यघटना असंही म्हटलं जातं. प्रत्येक देशामध्ये संविधान आहे आणि प्रत्येक देशामध्ये राज्यघटना आहे. प्रत्येक देशामध्ये संविधान असायलाच पाहिजे. का असायला पाहिजे? कारण त्या देशाचा राज्यकारभार चालविण्यासाठी एखाद्या नियमांचा संग्रह असणे, त्या देशाचा राज्यकारभार चालविण्यासाठी एखाद्या कायद्यांचा संग्रह असणे, कारण त्या शासनाला ते नियम, ते कायदे एक मार्गदर्शक ठरू शकतात, उपयुक्त ठरू शकतात. आणि म्हणूनच मार्ग दाखविण्यासाठी त्या देशामध्ये संविधान असणं अतिशय गरजेचं आहे. अशा पद्धतीने प्रत्येक देशामध्ये संविधान असते. मग संविधानाची व्याख्या आपल्याला अशी करता येईल. संविधान म्हणजे राज्यकारभार विषयक मूलभूत नियम आणि कायदे संग्रह म्हणजे संविधान होय. म्हणजे राज्यकारभार चालविण्यासाठी ज्या काही मूलभूत नियम असतात आणि जो कायद्याचा संग्रह असतो त्याला संविधान असं म्हटलं जातं. दुसरी परिभाषा किंवा दुसरी व्याख्या आपल्याला अशी करता येईल. संविधान म्हणजे अशी राजकीय तत्वे की ज्याद्वारे देशाचा राज्यकारभार चालविला जातो. संविधान म्हणजे अशी राजकीय तत्वे आहेत की ज्याद्वारे देशाचा राज्यकारभार चालविला जातो. कारण प्रत्येक देशाचा राज्यकारभार त्या देशाच्या संविधानाच्या नियमानुसार चालविला जातो, त्या देशाच्या संविधानाच्या कायद्यानुसार चालविला जातो. उदाहरण घ्यायचं असेल तर भारताचं संविधान, कारण भारत देशाचा राज्यकारभार भारत देशाच्या संविधानानुसार आणि राज्यघटनेनुसार चालविला जातो. आणि हे संविधान एक जिवंत दस्तऐवज असतो आणि हा संविधान सतत राज्याला असो की सरकारला असो की जनतेला असो सतत मार्गदर्शक करणारा असतो आणि उपयुक्त असतो. आणि त्याची उपयुक्तता कधीही कमी होत नाही. काळ बदलला तरी त्या संविधानाची उपयुक्तता कधीही कमी होत नाही. कारण हे संविधान जनतेसाठी, राज्यांसाठी आणि शासनांसाठी नेहमी मार्ग दाखविणारा असतो, मार्गदर्शक ठरणारा असतो. अशा पद्धतीने एक संविधान काय आहे? जिवंत दस्तऐवज आहे असं म्हटलं जातं. आणि संविधानाच्या नियमांचं पालन सर्वसामान्य जनतेला, तो अधिकारी असो, तो मंत्री असो, एखादा पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, की प्रत्येकाला संविधानाच्या नियमांचं पालन करावंच लागतं. आणि संविधानाच्या नियमांचं जर कोणी उल्लंघन करीत असेल, मग तो कितीही मोठा व्यक्ती असेल, की सामान्य माणूस असो, देशाचा पंतप्रधान असो की देशाचा राष्ट्रपती असो, संविधानाचं उल्लंघन होत असेल तर त्याला कायद्यानुसार काय होत असते? शिक्षा होत असते. अशा पद्धतीने संविधानाचे संपूर्ण मूलभूत नियम आणि कायद्यांचा प्रत्येकाला पालन करणे कायद्याने गरजेचेच आहे. अशा पद्धतीने संविधानाची परिभाषा करता येईल. आणि संविधानाचं महत्त्व एकंदरीत किती आहे हे यावरून आपल्याला स्पष्ट करता येईल. आता संविधान प्रत्येक देशामध्ये असते, तरी परंतु संविधानाचे स्वरूप पाहायचे म्हटलं तर संविधानाचे 2 प्रकार दिसून येतात. एक आहे लिखित संविधान आणि दुसरं आहे अलिखित संविधान. आता लिखित संविधान आणि अलिखित संविधान म्हणजे काय?
संविधान हे प्रत्येक देशामध्ये असते आणि जगामध्ये असा एकही देश नाही आहे की ज्या देशामध्ये संविधान नाही आहे, कारण त्या देशाचा राज्यकारभार चालविण्यासाठी तिथे एखाद्या कायद्याचा संग्रह, मूलभूत नियमांचा संग्रह, त्या देशाला, त्या शासनाला मार्गदर्शक ठरविण्यासाठी किंवा मार्ग दाखविण्यासाठी एक कायद्यांचा संग्रह तिथे असणे अतिशय गरजेचं आहे. त्याला संविधान असं म्हटलं जातं. परंतु संविधानाचे स्वरूप किंवा प्रकार आपल्याला दोन दिसून येतात. संविधानाचे स्वरूपामध्ये प्रकार आपल्याला दोन पाहायचे आहेत. नंबर 1 लिखित संविधान. आता लिखित संविधान म्हणजे काय, की ज्या देशाचं संविधान एका विशिष्ट कालावधीमध्ये एखाद्या विशिष्ट घटना समितीकडून तयार झालेलं आहे आणि ते तयार झालेलं संविधान एखाद्या ग्रंथामध्ये किंवा एखाद्या पुस्तकामध्ये लिहून ठेवण्यात आलेलं आहे, त्याला लिखित संविधान असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, ज्या देशाचं संविधान एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये आणि विशिष्ट समितीकडून तयार केलेलं असून ते संविधान एखाद्या पुस्तकामध्ये, एखाद्या ग्रंथामध्ये ग्रंथरूपाने लिहून ठेवण्यात आलेलं आहे, अशा संविधानाला लिखित संविधान असं म्हटलं जातं. उदाहरण जर घ्यायचं झालं तर भारताचं संविधान, अमेरिकेचं संविधान. अलिखित संविधान, ज्या देशाचं संविधान किंवा ज्या देशाचे कायदे, ज्या देशाचे मूलभूत नियम हे एखाद्या घटना समितीकडून तयार केलेले नसून ते कायदे एखाद्या ग्रंथामध्ये किंवा एखाद्या पुस्तकामध्ये लिहून ठेवण्यात आलेले नाहीत. म्हणजे काही प्रमाणात जरी लिहून ठेवले असले तरी परिपूर्ण लिहून ठेवण्यात आलेले नाहीत, त्याला अलिखित संविधान असं म्हणतात. उदाहरण घ्यायचं झालं तर इंग्लंडचं संविधान म्हणजे युनायटेड किंगडमचं संविधान हे काय आहे, अलिखित संविधान आहे. कारण इंग्लंडचं संविधान हे परिपूर्ण संविधान एखाद्या ग्रंथामध्ये, एखाद्या पुस्तकामध्ये लिहून ठेवण्यात आलेलं नाही. तर मग इंग्लंडचा राज्यकारभार चालतो तरी कसा, तर इंग्लंडचा राज्यकारभार तिथे असणाऱ्या प्रथा आणि परंपरेनुसार, तिथे असणाऱ्या संकेतानुसार, तिथे असणाऱ्या रूढीनुसार इंग्लंडचं संविधान किंवा इंग्लंडचा राज्यकारभार चालविला जातो. इंग्लंडमध्ये बहुतांश भाग तिथे असणाऱ्या संकेतानुसार चालविला जातो. काही प्रमाणात लिखित सुद्धा भाग आहे, परंतु बहुतेक नियम तिथे संकेतानुसार पाळले जातात. जर उदाहरण घ्यायचं झालं तिथे एखादा कोणता संकेत आहे, कारण इंग्लंडचा जो कोणी प्रमुख असतो म्हणजे काय, प्रमुख कोण असतो तर राणी असते. ही राणी ती राज्याची काय असते, प्रमुख असते आणि हा एक काय आहे, संकेत आहे आणि हा संकेत तिथे पाळला जातो. अशा पद्धतीने संविधानाचे दोन प्रकार आपल्याला दिसून येतात, एक लिखित संविधान आणि दुसरं अलिखित संविधान. आता संविधान पाहिल्यानंतर आपल्याला समोर पाहावं लागेल संविधानवाद म्हणजे काय. तर संविधानवाद म्हणजे काय, संविधान हा शब्द ऐकला, परंतु या शब्दाच्या पुढे संविधानवाद हा शब्द लावलेला आहे. तर संविधानवाद म्हणजे शासनाचे अधिकार आणि मर्यादित असणे. संविधानवाद म्हणजे शासनाचे अधिकार मर्यादित असणे आणि शासनावरील मर्यादा संविधानात नमूद केलेल्या असतात. शासनावर ज्या काही मर्यादा असतात त्या संपूर्ण मर्यादा संविधानामध्ये नमूद केलेल्या असतात किंवा त्या परंपरेने चालत आलेल्या असतात. संविधानवादाची सुरुवात 17व्या शतकामध्ये जॉन लॉक या ब्रिटिश विचारवंताच्या सामाजिक कराराच्या सिद्धांतातून आपल्याला आढळून येते. संविधानवादाची जी सुरुवात झाली ही 17व्या शतकामध्ये झाली. तर ब्रिटिश विचारवंत जॉन लॉक यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे, जे पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाच्या सिद्धांतानुसार आपल्याला संविधानवादाची थेरी आपल्याला स्पष्ट करता येईल. आणि त्या पुस्तकाचं नाव असं आहे की सामाजिक कराराच्या सिद्धांतातून म्हणजे सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी या पुस्तकामध्ये दिसून येते. आणि त्यांच्या विचारानुसार शासन चुकीच्या गोष्टी करू शकत नाही. जे शासन असतं, जो देशाचा राज्यकारभार चालविणारी संस्था असतं, ते शासन ते चुकीच्या गोष्टी करू शकत नाही. आणि जर त्या गोष्टी शासनाने केल्या, जर चुकीच्या गोष्टी शासनाने केल्या तर लोकांना ते शासन बदलविण्याचा अधिकार असतो. हे लोकशाहीमध्ये सांगितलेलं आहे. जर शासनाला चुकीच्या गोष्टी करण्याचा अधिकार नाही आहे, कारण शासनाला संविधानाच्या नियमानुसार राज्यकारभार चालवावा लागतो. परंतु शासनाने चुकीच्या गोष्टी केल्या म्हणजे संविधानाच्या नियमानुसार राज्यकारभार चालविला तर ते शासन बदलविण्याचा अधिकार तिथल्या जनतेला दिलेला आहे. कारण हे
लोकशाहीमध्ये चालतं. कारण त्या देशाचं जे शासन असतं, त्या देशाचं जे सरकार असतं, हे जनतेच्या मतदानातून निवडून आलेलं असतं, जनतेच्या बहुमतातून निवडून आलेलं असतं. आणि जर शासन जनतेच्या मताची कदर करीत नसेल, जनतेच्या विचाराला थारा देत नसेल, तर त्या शासनावर पदावर ठेवण्याचा अधिकार नाही. कारण ते शासन आपल्याला हाकलून दिलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका जनतेमध्ये निर्माण होत असतं आणि जनता पुढच्या काळामध्ये त्या शासनाला निवडून आणू शकत नाही. अशा पद्धतीने या संविधानवादाचा अर्थ सांगितलेला आहे. आता जॉन लॉक यांच्या पूर्वी 1215 मध्ये मॅग्ना कार्टा व 1689 मध्ये ब्रिटिश संसदेने संमत केलेल्या बिल ऑफ राईट्स मार्फत राज्यकर्त्यावर बंधने घातलेली होती. जॉन लॉक यांनी 17व्या शतकामध्ये संविधानवाद या संदर्भाची माहिती आपल्याला सांगितली. परंतु त्याच्या आधीच्याही काळामध्ये 1215 मध्ये इंग्लंडमध्ये जो मॅग्ना कार्टा होता, त्या मॅग्ना कार्टामध्ये असं सांगितलं की त्या देशाचं सरकार हे जनतेच्या हितासाठी असलं पाहिजे. परंतु ते सरकार जनतेच्या हितासाठी कार्य करीत नसेल आणि ते सरकार संविधानाच्या नियमानुसार कार्य करीत नसेल, तर त्याला बदलविण्याचा अधिकार जनतेला असला पाहिजे. हे 1215 मध्ये मॅग्ना कार्टामध्ये सांगितलं. कारण मॅग्ना कार्टा एक प्रकारचं लिखित असं संविधानाचं स्वरूप आहे. सर्वप्रथम लिखित अशी माहिती किंवा लिखित असा जाहीरनामा इंग्लंडमध्ये 1215 मध्ये मॅग्ना कार्टामध्ये सांगितला. त्यानंतर अमेरिकेमध्ये 1689 मध्ये ब्रिटिश संसदेने संमत केलेल्या बिल ऑफ राईट्स मार्फत राज्यकर्त्यावर बंधने घातलेली होती. कारण राज्यकर्त्यावर जो राज्याचा प्रमुख असतो त्याच्यावर काहीतरी बंधने घातलेली होती. कारण तो राज्यकर्ता आपल्या मनमर्जीप्रमाणे कशाही रीतीने वागू शकत नाही आणि कशाही रीतीने जनतेवर आपली बंधने लादू शकत नाही. कारण राज्यकर्त्याला त्याच्या वागणुकीवर सुद्धा बंधने असली पाहिजेत. आणि म्हणून त्या ब्रिटिश संसदेने संमत केलेल्या बिल ऑफ राईट्स मार्फत राज्यकर्त्यावर बंधने घातली. आणि त्यावेळेस सत्ता विभाजनातून शासनाचे 3 विभाग निर्माण झाले. आणि मग त्यावेळी जे सत्तेचं विभाजन झालं आणि सत्तेच्या विभाजनातून शासनाचे 3 विभाग निर्माण झाले. एक आहे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. अशा पद्धतीने आणि त्यावेळी शासनावर नियंत्रण आणण्याची कल्पना पुढे आली. हाच आधुनिक काळातील संविधानवाद होय. हाच सध्याच्या काळातील काय आहे? संविधानवाद आहे. कारण कुठल्याही राज्यकर्त्यावर, कुठल्याही शासनकर्त्यावर जोपर्यंत बंधने असणार नाहीत, तोपर्यंत त्या राज्याची जी संविधान असतं, राज्याची जी राज्यघटना असतं, ते अंमलात येऊ शकत नाही. कारण राज्यकर्त्याला किंवा शासनकर्त्याला अमाप असे कोणतेही अधिकार देता येत नाही. अशा पद्धतीने या संविधानवादाचा अर्थ जॉन लॉक याच्यापूर्वी मॅग्ना कार्टामध्ये आणि 1689 मध्ये ब्रिटिश संसदेने पारित केलेला दिसून येतो. त्यानंतर आहे आधुनिक संविधानवाद. आधुनिक संविधानवादामध्ये प्रथम अमेरिकेचं नाव घ्यावं लागेल. प्रथम अमेरिकन संविधानातून मांडला गेला कोणता आधुनिक संविधानवाद? अमेरिकन संविधानाच्या प्रथम 10 दुरुस्त्यांना एकत्रितपणे बिल ऑफ राईट्स असे संबोधले जाते. संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार सुद्धा असणे आवश्यक आहे. कारण संविधान फार पूर्वीच्या काळामध्ये तयार झालेलं असतं आणि जसा जसा काळ बदलत जातो, जशी जशी परिस्थिती बदलत जाते, लोकांच्या विचारामध्ये परिवर्तन होत जातं, लोकांच्या भावना बदलतात, तशा पद्धतीने जे जुने कायदे असतात, जे जुने नियम असतात, ते कालांतराने भविष्यामध्ये उपयोगाचे पडतीलच असं सांगता येत नाही. आणि म्हणूनच संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार असला पाहिजे. आणि सुरुवातीच्या ज्या काही दुरुस्त्या केल्या त्यांना एकत्रितपणे बिल ऑफ राईट्स असे संबोधले गेले आहे. कुठे? तर अमेरिकेमध्ये. आधुनिक संविधानवाद हा अमेरिकेच्या संविधानातून मांडला गेलेला आहे आणि यातूनच शासनावर नियंत्रण आणले गेले. उदाहरणार्थ, प्रथम संविधान दुरुस्तीनुसार व्यक्तीच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधने घालण्यास मजाव केला. प्रथम संविधान दुरुस्तीनुसार व्यक्तीच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर, कारण व्यक्तीला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणजे भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे, वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर बंधने घालण्याचा मजाव केला. आणि भारतातही संविधानाने व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यास शासनास मजाव केला आहे आणि शासनाच्या अधिकारावर नियंत्रण आणल्याचीही काही उदाहरणे आपल्याला पाहता येतील. कारण भारतीय संविधानामध्ये व्यक्तीला मूलभूत असे हक्क दिलेले आहेत, मूलभूत असे अधिकार दिलेले आहेत. परंतु या प्रत्येक हक्कांवर
संविधानाने काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर व्यक्तीला भाषण करण्याचा, आपलं मत प्रकट करण्याचं अधिकार दिलेला आहे. आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, परंतु आपल्याला बोलण्याचा अधिकार असला तरी आपल्याला अशा पद्धतीने मत प्रकट करता येत नाही, आपल्याला अशा पद्धतीने बोलता येत नाही की आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्याच्या भावना दुखवतील, देशाच्या सार्वभौमत्वतेला, देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहोचेल, अशा पद्धतीने आपल्याला वक्तव्य करता येत नाही, बोलता येत नाही. ही काय आहे? मर्यादा आहे. त्यानंतर अलिखित संविधान. अलिखित संविधान असलेल्या देशामध्ये काय होते तर अलीकडच्या काळापर्यंत युनायटेड किंगडम संसदेच्या सार्वभौमत्वाचा सिद्धांत अस्तित्वात होता. इंग्लंडमध्ये संसदेच्या सार्वभौमत्वाचा सिद्धांत अस्तित्वात होता आणि त्यामुळे तेथील संसदेला कोणताही कायदा बनविण्याचा अधिकार होता. म्हणजेच शासनावर कोणताही नियंत्रण नव्हते, तिथल्या शासनावर कोणतेही नियंत्रण नव्हते आणि तिथल्या संसदेला कोणताही कायदा बनविण्याचा अधिकार होता. तरीही जेव्हा संसदेने अन्यायकारक व अनियंत्रित कायदे बनविले, म्हणजे तिथल्या संसदेला कोणतेही कायदे बनविण्याचा अधिकार असला तरी, परंतु जेव्हा तिथल्या संसदेने अन्यायकारक म्हणजे जनतेला हिताचे नाही अशा पद्धतीचे कायदे बनविले, अनियंत्रित असे कायदे बनविले, तेव्हा हे सर्व कायदे सतर्क लोकमतापुढे टिकले नाहीत. संसदेने कायदे जरी बनवले असले तरी, परंतु ते लोकांच्या हिताचे नसतील, लोकांवर अन्यायकारक करणारे असतील, तर सर्व लोक एकत्र येऊन त्या कायद्यांचा विरोध करीत असतात आणि ते कायदे कालांतराने नायनाट होतात, ते टिकत नाही. अशा पद्धतीची घटना इंग्लंडमध्ये झालेली आहे. आणि पूर्वीसारखे आज तेथे संसदेला सार्वभौमत्व नाही. म्हणजे संसदेला सार्वभौमत्व नाही. सार्वभौमत्व म्हणजे काय? ज्याला अंतर्गत आणि बाह्य अशा पद्धतीचं स्वातंत्र्य असतं त्याला सार्वभौमत्व असं म्हटलं जातं. परंतु संसदेला जर अंतर्गत आणि बाह्य असं सार्वभौमत्व दिलं तर संसद कशाही पद्धतीने कायदे तयार करू शकते, मग ते जनतेच्या हिताचे असोत की नसोत. आणि म्हणूनच इंग्लंडमध्ये असणारं संसदेचे सार्वभौमत्व हे लोकमतापुढे टिकू शकले नाहीत. आता आपण संविधानाच्या संदर्भामध्ये माहिती पाहिली, संविधानवाद, आणि तीच माहिती इथे दिलेली आहे. संविधानवाद म्हणजे शासनाचे अधिकार मर्यादित असणे, शासनावरील मर्यादा संविधानात नमूद केलेल्या असतात किंवा त्या परंपरेने चालत आलेल्या असतात. अशा पद्धतीने जॉन लॉक यांनी सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी या पुस्तकामध्ये आढळून येतात. जॉन लॉक याच्यापूर्वी 1215 मध्ये मॅग्ना कार्टा व 1689 मध्ये ब्रिटिश संसदेने संमत केलेल्या बिल ऑफ राईट्स मार्फत राज्यकर्त्यावर बंधने घातलेली होती. अशा पद्धतीने संविधानवाद कशा पद्धतीने निर्माण झालेला आहे आणि शासनकर्त्यावर कशा पद्धतीने मर्यादा घालणारा आहे या संदर्भाची माहिती आपण पाहिली. आणि हे जे चित्र दिसतात हे भारतीय घटना समितीचे चित्र दिसतात. भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी जी समिती तयार करण्यात आली होती त्या समितीचं नाव आहे घटना समिती. आणि त्या घटना समितीमध्ये अनेक अशा उपसमित्या होत्या, अनेक सभासद होते. त्या घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्यामध्ये एक समिती होती मसुदा समिती, मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा अनेक उपसमित्या आणि सरतेशेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून, अथक मेहनतीतून सरतेशेवटी भारताचं संविधान तयार झालेलं आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हटलं जातं. हे जे चित्र दिसते भारतीय घटना समितीचं चित्र दिसते. आणि हे जे इकडे चित्र दिसते आहे अमेरिकन संविधानावर स्वाक्षऱ्या करताना जे अमेरिकेचं संविधान बनवलेलं आहे आणि त्या संविधानावर तिथल्या संपूर्ण कार्यकारी मंडळाच्या सह्या करताना, स्वाक्षऱ्या करताना चित्र दिसते आहे. अशा पद्धतीने या संविधान म्हणजे काय, संविधानवाद म्हणजे काय, संविधानवादाची आवश्यकता का आहे, संविधानवादाचे महत्त्व का आहे. कारण कुठलेही संसद सार्वभौमत्व होऊ नये. कारण संसदेला सार्वभौमत्वाचा अधिकार मिळाला तर ते संसद जनतेच्या हिताचे कायदे न बनवता जनतेवर अन्यायकारक असे कायदे बनवू शकते. आणि म्हणूनच संसदेला सार्वभौमत्व न देता सार्वभौमतेचा अधिकार हा लोकांना मिळालेला पाहिजे. अशा पद्धतीने आपण संविधान, शासन आणि संविधानवाद या संकल्पना या तासिकेतून मांडण्याचा प्रयत्न केला आणि खरोखरच विद्यार्थ्याला समजलं असेल असं गृहीत धरतो. आणि विद्यार्थ्यांना काही अडचणी निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांनी माझ्या मोबाईल नंबरशी संपर्क साधावा. माझा मोबाईल नंबर आहे 7756959581. तोपर्यंत घरी राहा, स्वस्थ राहा आणि
ज्या तासिका दिलेल्या आहेत त्या तासिका पाहण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.